महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत आपल्यासोबत फोन लाईन वरती जोडले गेलेत। उदयजी, स्वागत तुमचं। एकतर उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्र येणार संपूर्ण महाराष्ट्राच्या मनात तेच आहे असं म्हणता मध्येच ही भेट म्हणजे फडणवीसांची आणि राज ठाकरेंची महायुती राज ठाकरेंना ऑफर देणार का? महाराष्ट्राच्या मनामध्ये युबीटी आणि मनसे एकत्र यावी यापेक्षा युबीटीच्या मनामध्ये होतं आणि म्हणून त्यांनी राजसाहेबांना अटी घातल्या होत्या की देवेंद्रजी फडणवीस साहेबांना भेटायचं नाही, एकनाथ शिंदे साहेबांना भेटायचं नाही, अमित शहा साहेबांबरोबर बोलायचं नाही। म्हणजे थोडक्यात शाळेमध्ये जर भांडण झालं तर ते मिटवण्यासाठी जे काही प्रकार शालेय जीवनामध्ये केले जातात तशा पद्धतीने अटी शर्ती त्यांना घातलेल्या होत्या। आणि मी त्यावेळी देखील सांगितलं होतं 2 महिन्यापूर्वी की राजसाहेब हे असं अटी शर्तींना झुकणारं नेतृत्व नाही आणि त्यांनी आज सिद्ध करून दाखवलंय। ते देवेंद्रजींना भेटतायत, पण हे भेटत असताना त्यांच्या बीजेपीच्या प्रवक्त्यांनी जाहीर केलंय, मुख्य प्रवक्त्यांनी, की ही भेट आहे जी राजकीय भेट नाही, ही विकासात्मक घेतलेली भेट आहे। आणि त्याच्यानंतर आता हे 2 नेते सांगू शकतील की ही भेट कशासाठी होती आणि ही भेट जर महायुतीसाठी असेल किंवा त्याच्यासाठी सकारात्मक पावलं टाकण्यासाठी असेल तर ते आनंदाची गोष्ट आहे। बरं, उदयजी, तुम्ही सुद्धा शिवतीर्थवरती बऱ्याच वेळेला जाऊन आलेला होतात, राज ठाकरेंची भेट घेतलेली होती आणि आता फडणवीस सुद्धा, म्हणजे या दोन्ही नेत्यांची जेव्हा भेट होते त्यामुळे तुम्ही आधी घेतलेल्या भेटी गाठी आणि आता फडणवीसांची भेट, महायुतीमध्ये सामील होणार का राज ठाकरे? नाही, आपल्याला आठवत असेल की राजसाहेबांनी शिवसेनेचे उपमुख्यमंत्री आणि मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांना देखील भोजनासाठी बोलवलेलं होतं। साहेब पण तिथे गेलेले होते, मी देखील 3 ते 4 वेळा तिथे गेलो होतो। मी तिथे खिचडी खाल्ल्यामुळे देखील काही लोकांनी माझ्यावर टीका केली होती आणि त्यावेळी मी हे देखील सांगितलं होतं मी घरची खिचडी खाल्लेली आहे, करोनातली भ्रष्टाचाराची खिचडी खाल्लेली नाही, हे देखील मी त्यावेळी सांगितलेलं होतं। माझं फक्त मत याच्याबद्दल असंच आहे की आम्ही जे भेटलो होतो त्यावेळी देखील कुठं राजकीय चर्चा झाली नाही आणि आता देखील भारतीय जनता पार्टीनं जाहीर केलंय त्यांच्या मुख्य प्रवक्त्यांच्याद्वारे की विकासात्मक भेट आहे। तरी देखील काही भेट जर झाली असेल राजकीय तर त्याचा खुलासा हे 2च नेते करू शकतात आणि या 2 नेत्यांनी जर खुलासा केला तर त्याच्यानंतर बोलणं उचित ठरेल। बरं, तुमचेच नेते संजय शिरसाट म्हणतायत की ही भेट राजकीय पार्श्वभूमीवरती आहे इतकं नक्की? ऑफर या आधी सुद्धा दिली होती आणि आता देखील आमची ऑफर आहे राज ठाकरेंना। नाही, राजकीय भेट आहे हे संजय शिरसाट साहेबांना जर माहिती असेल तर ते मला माहिती नाही, म्हणून मी सांगितलं की दोन्ही नेत्यांनी जाहीर केल्यानंतर ते बोलणं योग्य ठरेल। आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की या सगळ्या गोष्टीवर महायुती करायची, सीट शेअरिंग काय करायचं, हे सगळे अधिकार शिवसेनेनं ऑलरेडी माननीय एकनाथ शिंदे साहेबांना दिलेले आहेत। आमचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे, त्याच्यामुळे या बाबतीतला निर्णय देखील एकनाथ शिंदे साहेब घेतील। ठीक, संजय शिरसाटही दुसरीकडे म्हणतायत ऑफर तर आहेच आणि महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जर राज ठाकरे आमच्या सोबत आले तर फायदाच होईल, कारण त्यांचं वक्तृत्व, त्याचा फायदा होईल, हे तुमचंही मत आहे का? हे नक्कीच आहे। मी देखील सांगितलं की सकारात्मक दृष्ट्या महायुतीच्या दृष्टीने जर चर्चा होत असेल तर त्याचा फायदा नक्कीच होणार आहे, याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही। परंतु शेवटी या सगळ्याचं म्हणजे युती करायची, महायुती करायची, सीट शेअरिंग कशा करायचे, हे सगळे एकनाथ शिंदे साहेब ठरवणार आहेत। त्याच्यामुळे शिंदे साहेब जे ठरवून निर्णय घेतील तो आम्हाला सगळ्यांना, मी असेल, शिरसाट साहेब असतील, सगळ्यांना मान्य करावं लागेल। बरं, मात्र 2 भाऊ महाराष्ट्रात एकत्र येत असताना तुम्ही मध्ये जाऊन ती युती फिसकटवली असं म्हणायचं का आम्ही मग? त्याने कुटुंब म्हणून सगळ्यांनी एकत्र राहावं हीच आमची सगळ्यांची भूमिका असते, परंतु राजकीय विचारामध्ये मी जसं म्हटलं की अटी घालून झुकणारे राजसाहेब नाही आहेत, त्यांचं तसं नेतृत्व नाही आहे। अटी कशा, मगाशी देखील आपल्याला सांगितलं की अटी घालून अट कशी असली पाहिजे, विकासात्मक असली पाहिजे। एखादी गोष्ट आम्ही अशी करणार आहोत मुंबई महानगरपालिकेसाठी, अशा पद्धतीची अट असली पाहिजे। अट काय होती की देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटायचं नाही, त्यांच्याबरोबर बोलायचं नाही, एकनाथ शिंदे साहेबांना भेटायचं नाही, त्यांच्यावर बोलायचं नाही। आता मला सांगा, ह्या अशा अटी असू शकतात का? आणि त्याला आज राजसाहेबांनी छेद दिला की मी स्वतंत्र विचाराचा आहे, मी स्वतंत्र निर्णय घेणार आहे, आज राजसाहेबांनी दाखवून दिलंय। बरं, उदयजी, तुम्ही अटींबद्दल बोलताय, तर जर राज ठाकरे महायुतीमध्ये सामील जर होणार असं जर ठरलं, आपण गृहीत धरूया, तर राज ठाकरेंच्याही काही अटी असणार, मग त्या तुम्ही मान्य करणार का? नाही, अटी ह्या विकासात्मक असतात, सीट शेअरिंगच्या बाबतीमध्ये असतात। अटी ह्या ह्याच्याबरोबर बोलू नका, त्याच्याबरोबर बोलू नका, त्याच्याकडे बघू नका, ह्याला हात दाखवू नका, अशा अटी असू शकत नाहीत राजकारणामध्ये। तर राजकारण हे महाराष्ट्राच्या संस्कृतीचं आहे, खेळीमेळीचं राजकारण असलं पाहिजे। हे वैरी राजकारण खेळण्यात काहीच अर्थ नाही। त्याच्यामुळे राजसाहेब ज्या काही अटी घालतील, पॉलिटिकल अटी घालतील किंवा महायुतीमध्ये येताना
त्यांचा काही विचार असेल हम्म. त्या संदर्भातले विचार करतील ना नेते, मग देवेंद्रजी करतील, एकनाथ शिंदे साहेब करतील, अजितदादा करतील आणि त्याच्यानंतरच निर्णय होईल ना. बरं, म्हणजे तुमच्या या उत्तरातनं असं वाटतंय उदयजी, राज ठाकरे महायुतीच्या वाटेवर आहेत. नाही, आता अर्थ बघा, अर्थ खरं तर कसा लावावा हे प्रत्येकानं ठरवलं पाहिजे. पण माझं मत त्याच्यातलं मी सांगितलं, ते शिरसाट साहेबांनी सांगितलं की महायुतीच्या दृष्टीनं सकारात्मक पावलं जर पडत असतील तर आनंदाची बाब आहे. परंतु हे दोनच नेते सांगू शकतील की नक्की चर्चा काय झाली, कशाबाबत झाली, आणि त्यांनी चर्चा कशाबाबत झाली हे जाहीर केल्यानंतर आपण त्याच्यावर बोलू शकतो. आणि म्हणून आताच इतक्या लवकर बोलणं उचित नाही. बरं, दोन भाऊ एकत्र येता येता तुम्ही जर राज ठाकरेंना तुमच्याकडे घेतलं तर महाराष्ट्र मनाचं काय मग? नाही, महाराष्ट्र मनाचं याच्यापेक्षा कसं आहे, महाराष्ट्राचं मन आहे हे सांगतात फक्त युबीटी वाले. म्हणजे युबीटी म्हणजेच महाराष्ट्र आहे, युबीटी म्हणजेच देश आहे, असं त्यांचा एक काहीतरी संभ्रम आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी सांगतो तेच महाराष्ट्र ऐकतो, अशी विधानसभेला देखील काही लोकांनी गर्जना केलेल्या होत्या आणि त्या गर्जनेला काहीच अर्थ नाही. म्हणजे आपल्याला हे देखील माहित असेल की दुसऱ्या दिवशी आम्ही मुख्यमंत्री होणार आहोत म्हणून महाविकास आघाडीच्या अनेक लोकांनी सूट पण शिवले होते, काही लोक सूट घालूनच झोपले होते. महाराष्ट्राच्या जनतेनं महायुती कशा पद्धतीनं निवडून येते हे दाखवून दिलं. तेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये होणार आहे. प्रत्येक ठिकाणी मुंबई महानगरपालिकेसकट महायुतीचाच भगवा फडकणार आहे. बरं, उदयजी खूप धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात अगदी सविस्तर दिलखुलास त्याबद्दल. तर ही दृश्य आम्ही तुम्हाला ताजी दाखवतोय, ती म्हणजे ताज लँडसेंड या हॉटेलमधनं आता ताफा निघालेला आहे. देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यातली चर्चा तब्बल पाऊण तासापेक्षा जास्त वेळ चालली आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा हा हॉटेलच्या बाहेर पडलेला आहे. त्या संदर्भातले अपडेट घेऊयात. आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भलाणे या हॉटेल जवळच आहेत. सुस्मिता, खरं तर राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाची बैठक ताज लँड्स येथे पार पडली होती आणि ही बैठक आता संपलेली आहे. खरं तर राजकीय बैठका या अनेकदा गुलदस्त्यात ठेवल्या जातात आणि तशाच पद्धतीची ही एक महत्त्वाची बैठक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. ताज लँड्स एंड या हॉटेलमध्ये ही बैठक झालेली होती. सुरुवातीला राज ठाकरे या ठिकाणी पोहोचले आणि त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा आले. खरं तर महाराष्ट्रामध्ये आपण जर आज तागात बघितलं तर अनेकदा भाजपनं अनेक पक्षांसोबत जुळवून घेतलेलं आहे आणि त्यामुळे राज ठाकरेंसोबत सुद्धा मनसेच्या सगळ्या कार्यकर्त्यांसोबत सुद्धा फडणवीस आणि त्यांची भाजप जुळवून घेणार का हे बघणं महत्त्वाचं आहे. खरं तर युतीमध्ये अनेकांचा समावेश आजपर्यंत त्यांनी केलेला आहे. ही बैठक अतिशय महत्त्वाची आहे कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ठाकरे ब्रँड कायम ठेवण्यासाठी सुद्धा ही बैठक महत्त्वाची आहे. या बैठकीला साधारणपणे 45 मिनिटं आपण जर बघितलं तर दोन्ही नेते एकाच ठिकाणी उपस्थित होते. आजपर्यंत जर आपण बघितलं तर गेल्या काही दिवसांमध्ये दोन्ही पक्ष अर्थात भाजपची शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, अजितदादांची या दोन्ही पक्षांसोबत भाजपनं जुळवून घेतलेलं होतं. आता राज ठाकरेंना सुद्धा सोबत घेण्याचे विचार भाजपचे आहेत का हे भविष्यामध्ये आपल्याला कळू शकेल. काही दिवसांपासून जी चर्चा रंगत होती संजय राऊतांकडनं ज्याला दुजोरा दिला जात होता ती म्हणजे ठाकरे बंधू एकत्र येणार का, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे एकत्र येणार का याबाबतच्या चर्चा सुरू होत्या. परंतु पुढाकार कोणाकडूनही घेतला जात नव्हता आणि त्या दरम्यान राज्याचे प्रमुख म्हणून आणि भाजपचं महत्त्वाचं राज्यातील नेतृत्व म्हणून स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंची भेट घेतलेली आहे. त्यामुळे नवीन राजकीय समीकरण जुळून येतं का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. त्याचबरोबर या बैठकीमध्ये अनेक विषयांबाबतची चर्चा सुद्धा झालेली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राज ठाकरे यांनी सरकारवरती सुद्धा ताशेरे ओढलेले होते, त्याबाबत सुद्धा चर्चा यामध्ये झालेली आहे. अगदी काल परवाच्या मुंब्र्यातील दुर्घटनेबद्दल सुद्धा राज ठाकरे यांनी आपली स्पष्ट मतं मांडलेली होती. त्यामुळे अनेक राजकीय चर्चा या दरम्यान झालेल्या आहेत. त्यामुळं राज ठाकरे नेमकी कोणाला टाळी देतात हे बघणं महत्त्वाचं आहे. ठाकरे बंधू एकत्र येणार का या चर्चा सुरू असताना कुठेतरी भाजपची एंट्री झाल्यानं बेरजेचं राजकारण बदलतंय का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा विचार केला तर राज ठाकरेंचा मनसे फॅक्टर कुठेतरी युतीला मारक ठरू शकतो का हेही भविष्यामध्ये स्पष्ट होणार आहे. त्यामुळं अनेक अर्थांनी ही राजकीय भेट महत्त्वाची आहे. आणि आता काही वेळापूर्वीच आपण बघितलं की राज्याचे मुख्यमंत्री भाजपचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस जी हे आता या ताज लँड्स एंडच्या बाहेर पडलेले आहेत. राज ठाकरे अजूनही आतमध्ये आहेत, काही वेळात त्यांचाही ताफा बाहेर पडणार आहे. बिलकुल सुस्मिता, धन्यवाद या माहितीसाठी. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा बाहेर पडलेला आहे आणि दोघांमध्ये साधारण पाऊण तासापेक्षा जास्त काळ बैठक झाली, भेट झाली, चर्चा झाली. ही चर्चा नेमकी कशाची
हाच प्रश्न आता संपूर्ण महाराष्ट्राला पडलाय। एकीकडे उद्धव ठाकरे यांच्यासोबत हातमिळवणी करण्याची चर्चा सुरू असताना देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट राज ठाकरेंची, त्यामुळे आता पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलंय। मुंबईतल्या हॉटेल ताज लँडसेंडमध्ये साधारण सकाळी 9:50 सुरू झालेली ही भेट आत्ता काही क्षणापूर्वीच संपलेली आहे। राज ठाकरे यांना महायुतीत सहभागी होण्यासंदर्भात महायुतीकडून ऑफर दिली जाते का? काय अटी राज ठाकरे ठेवतात? पुन्हा ऑफर त्यांना मिळते का? अशीच आता चर्चा सुरू झाली आहे। मग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं काय? जे आशा लावून बसलेले होते, जे सकारात्मक होते मनसेच्या युतीसोबत, मनसेसोबतच्या युती संदर्भात सकारात्मक होते, त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं काय? हा देखील आता प्रश्नच आहे। त्यामुळे चर्चा ही नेमकी काय झाली, कशा संदर्भात झाली? काही नेत्यांकडून सांगितलं जात आहे महाराष्ट्राच्या विकासासंदर्भात, मात्र दुसरीकडे काहीतरी वेगळंच शिस्त आहे अशी ही शक्यता आहे। कारण राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये झालेली भेट ही राजकीय पार्श्वभूमीवरची नक्कीच आहे असं एकीकडे संजय शिरसाट देखील म्हणतायत। उद्योगमंत्री उदय सामंत देखील त्यांनी त्याला दुजोरा दिलाय। त्यामुळे जर राज ठाकरे महायुतीमध्ये सामील झाले तर मग महाराष्ट्रातलं राजकारण नेमकं कसं असणार, काय समीकरण असणार, आणि मग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं मनसेसोबत युती करण्याचं स्वप्न हे अधुरं राहण्याची शक्यता आहे। आणि उद्धव ठाकरे यांच्या सोबत जाता जाता मध्येच देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट झाल्यामुळे आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा नेमका विचार काय? राज ठाकरे कोणासोबत जाणार? मनसेचे नेते पदाधिकारी हे देखील संभ्रमात आहेत। त्यामुळे सर्वस्वी निर्णय हा राज ठाकरेच घेतील असं सांगितलं जात असताना राज ठाकरेंच्या नेमकं मनात काय? उदय सामंत म्हणतायत कोणत्याही अटी शर्ती जुमानणारा हा नेता नाही, राज ठाकरे नेता नाही, त्यामुळे ते काही कोणाच्या अटी शर्ती जुमानणार नाहीत, त्यामुळे ते महायुतीमध्ये त्यांना ऑफर आहेच असं दुसरीकडे शिरसाट सांगतायत। या आधी देखील ऑफर होती आणि आता देखील आमच्याकडनं राज ठाकरेंना ऑफर आहेच असं एक प्रकारे सांगत असताना राज ठाकरे महायुतीमध्ये सामील होतात का स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर? राज ठाकरेंकडे वक्तृत्व आहे, त्याचा नक्कीच महायुतीला फायदा होईल असं संजय शिरसाटांचं मत आहे। एकीकडे ही दृश्य आपण बघतोय मुंबईतल्या वांद्रे इथल्या हॉटेल ताज लँडसेंड मधली, आणि तिथून आधी राज ठाकरेंचा ताफा सकाळी हॉटेलमध्ये आला, त्यानंतर देवेंद्र फडणवीसांचा ताफा अगदी 8 ते 10 मिनिटांच्या अंतराने, आणि साधारण तासभर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली। आणि सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा हा हॉटेलच्या बाहेर पडत असतानाची ही दृश्य, त्यानंतर राज ठाकरे अजूनही हॉटेलमध्ये आहेत, दोघांची चर्चा झाली। महायुतीमध्ये सामील होण्यासंदर्भात राज ठाकरेंना काही प्रस्ताव दिला गेलाय का अशी देखील शक्यता आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित येण्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून, त्याच्यावर परिणाम हे गारोडींच्या चर्चा आहे, निश्चित येणार नाही। कारण ज्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचे हिंदुत्वाचे ज्वलंत विचार गाडण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं, आणि खऱ्या अर्थानं मोगलाईच्या पंक्तीत बसलेल्या उद्धव ठाकरेंबरोबर राज ठाकरे कदापि जाणार नाही। एक तर त्यांना पंगत सोडावी लागेल, तेव्हा कुठे युतीची चर्चा होईल। भेट होणं म्हणजे काही भेटीगाठी या सगळ्यांच्या होत असतात। आपण फार मत व्यक्त करणं हे घाईचं होईल। शिवसैनिकाच्या भावना तर आम्ही सातत्यानं सांगत आलेलो आहे, पण या भेटीविषयी व्यक्तिगत भेट कोणाची होत असेल तर मला असं वाटत नाही त्याला फार काही आपण राजकीय स्वरूप द्यावं। बीजेपी बरोबर जर राज ठाकरे साहेब भेटत असतील तर मग आपण असं म्हणायचं का ज्या काही सामान्य लोकांच्या भावना या काही प्रमाणात ठाकरे परिवाराच्या बाजूली झाल्या होत्या, एक चांगलं वातावरण झालं होतं, याच्यातच राज ठाकरे साहेब जर बीजेपीला जाऊन भेटत असतील, चर्चा करत असतील, करतात नाही करतात हा वेगळा विषय, तर लोक चर्चा करायला सुरुवात करतील की मग हे नुसतं वातावरण केलं गेलं आणि त्या वातावरणाचा फायदा हा मनसेली कुठं वाटाघाटी करायला केला का असा प्रश्न हा निर्माण होऊ शकतो। राजकारणात सगळे नेते एकमेकांशी भेटत असतात, त्याच्या मागचा उद्देश काही या महाराष्ट्राचा विकास हाच मूळ उद्देश असतो, आणि त्याच्यामुळे एकमेकांना भेटतात ते, आणि त्याच्यामुळे तशीच ही भेट आहे
महाराष्ट्राच्या विकासाच्या काही कामांच्या सूचना असतील त्या ऐकून मुख्यमंत्री त्या इम्प्लिमेंट करतील. धन्यवाद. राजकारण कळेल ना तुम्हाला थोड्याच वेळात. सीएम साहेब बोलतील ना थोड्या वेळात. देवेंद्र फडणवीस आणि राज साहेबांची आज जी भेट झाली निश्चित त्याला राजकीय अर्थही आहे, परंतु राज साहेब दरवेळेला जेव्हा भेटतात काही त्यांच्या सूचना असतात, काही काम असतात, त्या दृष्टिकोनातून सुद्धा ते भेटलेले आहेत. म्हणून उद्याचे महानगरपालिकेचे समीकरण काय होतील किंवा उद्या राजकीय परिस्थिती काय असेल यावर आताच्या घडीला भाष्य करणं चुकीचं आहे. त्यांच्या भेटीनंतर त्या संदर्भातला जो काही खुलासा आहे ते मुख्यमंत्री स्वतः किंवा राजसाहेब स्वतः करतील. तर काही राजकीय वर्तुळातून नेत्यांच्या आलेल्या या प्रतिक्रिया. काही म्हणतात की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती होणार नाही. दुसरीकडे महायुतीचे नेते म्हणतात की आजची भेट ही त्याला काहीतरी राजकीय अर्थ नक्कीच आहे. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 1 तास चर्चा मुंबईतल्या वांद्रे इथल्या हॉटेल ताज लँडसेंड इथे झाली. मात्र या भेटीमध्ये चर्चा नेमकी काय झाली, हे दोन्ही प्रमुख नेत्यांमध्ये झालेली ही चर्चा काही जण तर्क लावतायत महाराष्ट्राच्या विकासासंदर्भात झाली असावी. राज ठाकरे नेहमीच भेट घेत असतात, ते काही सूचना करण्यासाठी काही त्यांची कामं असतात. मात्र आज सकाळीच दोन्ही नेत्यांमध्ये झालेली ही भेट नक्कीच काहीतरी वेगळं असावं अशी देखील शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून महायुतीच्या नेत्यांच्या भेटीगाठी या शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी सुद्धा वाढलेल्या होत्या. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हे देखील बऱ्याच वेळेस शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन आलेले होते. मात्र ही एक सदिच्छा भेट होती असं त्यावेळी सांगितलं जात होतं. मात्र नेमकं काय, त्याच संदर्भातली ही पुढची भेट देवेंद्र फडणवीस यांची थेट राज ठाकरे यांच्याशी होती का, असा देखील प्रश्न उपस्थित करण्यास वाव आहे. कारण जर महायुतीमध्ये सामील होण्यासंदर्भात आधीही आमचा प्रस्ताव होता, ऑफर होती आणि आत्ता देखील ऑफर आहे असं शिरसाट यांनी म्हटलं. त्यानुसार आता याच ऑफर संदर्भात किंवा याच महायुतीमध्ये राज ठाकरे यांच्या येण्यासंदर्भातल्या या सगळ्या भेटीगाठी होत्या का, असं म्हणायला आता वाव आहे. मात्र महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल असं उद्धव ठाकरे एकीकडे म्हणत असताना हा सगळा निर्णय किंवा या सगळ्या गोष्टी राज ठाकरेंच्या निर्णयावरतीच अवलंबून आहेत. राज